हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. रखरखत्या उन्हामध्ये पोटाला गारवा देणारा आणि मन तृप्त करणारा असा दही भात आज आपण बनवणार आहोत. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे ही, सहज कोणीही बनवू शकतो अशी. तर दही भात बनवायला आता आपण सुरुवात करूया. तर इथे 1 वाटी होईल एवढं मी गरम भात घेतलेला आहे. तुम्ही थंड भात पण घेऊ शकता किंवा गरम भात पण घेऊ शकता. तर इथे मी 1 वाटी होईल एवढं भात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला दही घालायचं आहे. अर्धी वाटी होईल एवढं मी दही इथे घालणार आहे. दही मी फेटून नाही घेत आहे, असं जसं आहे तसंच घेते. थोडंसं आंबट असायला हवं हे दही, एकदम गोड पण नको आहे. तर इथे मी दही घेतलेलं आहे. अर्धी वाटी होईल एवढं दही घेतलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि खूप छान टेस्टी लागतो हा भात. तर आता मी इथे दही भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. असं तरी मी असं साध्या पद्धतीनेच दही आणि भात खाल्लेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त थोडंसं मीठ घालून चवीपुरतं. बाकी फोडणी वगैरे दिलेला कधी खाल्ला नव्हता, पण आज पहिल्यांदाच ट्राय करते. तर मी इथे भात आणि दही मिक्स करून ठेवलं आहे. आता आपण फोडणी देऊया त्याला. तर इथे तेल, मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घातलेलं आहे. तर मोहरी आणि जिरं आपल्याला चांगलं तडतडून घ्यायचं आहे. तर बघा छान फोडणी तयार झालेली आहे इथे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी चणा डाळ घालूया. सुकी चणा डाळ घातलेली आहे आणि त्याच्यानंतर घालूया उडीद डाळ. ही पण आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे, जास्त करपवायची नाही आहे. आता मी इथे थोडासा हिंग घातलेला आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. त्याच्यानंतर 2 सुक्या मिरच्या, लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि आता मी गॅस बंद केला आहे. आता आपण भातामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि त्याच्यावर आपण जी फोडणी तयार केली आहे ती घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी ओली कोथिंबीर कट करून घातली तरी चालेल. आणि ते छान असं थंडगार आपला दही भात तयार झालेला आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.